लोहगढ़ यानी आयरन फोर्ट। ये सिर्फ एक फोर्ट नहीं, ये है महाराष्ट्र का आयरन फोर्ट। एक ऐसा किला जिसे तोड़ना लगभग इम्पॉसिबल था। और यहाँ पर काफी साम्राज्यों ने पहले रूल किया था, जैसे स्टार्टिंग में सत्यवाहन डायनेस्टी, फिर चालुक्य, यादवा, ब्राह्मण, निजाम शाही। और उसके बाद आता है समय 1648 का, जब छत्रपति शिवाजी महाराज ने इस फोर्ट को कैप्चर किया। और यही से लोहगढ़ का गोल्डन पीरियड भी स्टार्ट हुआ था। अराउंड 1965 में जब ट्रीटी ऑफ पुरंदर हुआ, इसके बाद शिवाजी महाराज को टोटल 23 फोर्ट मुगल को देने पड़े, जिसमें लोहगढ़ भी शामिल था। पर स्टोरी यही खत्म नहीं होती। 1670s में छत्रपति शिवाजी महाराज ने फिर से लोहगढ़ को जीत लिया था, क्योंकि बात सेल्फ रिस्पेक्ट पर आ गई थी। और लोहगढ़ सिर्फ पत्थर और दीवार नहीं, ये महाराष्ट्र की शान है, ये स्वराज्य की कहानी। तुम्हाला इंट्रोवरनं कळलंच असेल की आज आपण कुठे आलो आहोत. बरोबर मित्रांनो, आज आपण आलो आहोत लोहागड येथील. तर लोहागड म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये बोलतात आयर्न फोर्ट. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल हिस्ट्रीमध्ये, पण आज तुम्हाला मी प्युअर गाईड देणार आहे की इथे कसं येऊ शकतात तुम्ही, कुठून येऊ शकतात, काय बेस्ट विलेज आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट मित्रांनो, तुम्ही इथे सकाळ सकाळी येऊन काय फायदा नाही, कारण की इकडे दरवाजे तुम्हाला 9 नंतरच खोलण्याला भेटणार आहेत. कारण की इकडचे दरवाजे 9 नंतरच खुलतात मित्रांनो. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फक्त चालू असते इकडे फोर्ट. मग तुम्ही त्याच दरम्यानच येऊ शकतात. आणि बाकी सगळे डिटेल्स मी तुम्हाला पुढे देतो आता ब्लॉगमध्ये. आता आपण सध्या ट्रॅकिंग चालू करू. आम्ही ते इथे पोहोचलेलो 8:30 वाजता. आता थोडा नाश्ता केला. आता आम्ही निघतो आपल्या ट्रॅकिंगला, कारण की आता दरवाजे खुललेत, 9 वाजून झालेत. आता ऑलमोस्ट 9:15 होत आलेत मित्रांनो. आणि इथे एंट्री फ्री सुद्धा आहे मित्रांनो. इंडियनसाठी 25 रुपीज आणि फॉरेनर्स किंवा नॉन इंडियनसाठी 300 रुपीज. तर मित्रांनो, आता आपण एंट्री तिकीट घेऊन ट्रेकिंग स्टार्ट केलेली आहे. आणि इथे पुढे गेल्यावर आता मेनली 3 दरवाजे लागतील ट्रेकिंग करताना. तर फर्स्ट ऑफ ऑल दरवाजा लागेल तो म्हणजे गणेश दरवाजा, त्यानंतर नारायण दरवाजा आणि मग हनुमान दरवाजा. आणि हा आहे पहिला दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा. आता हिस्ट्रीच्या हिशोबाने बघायला गेलो आपण तर पहिला दरवाजाचं नाव गणेश दरवाजा दिला असेल, कारण की काही चांगलं करायच्या आधी गणपती बाप्पाचं नाव घेतलं जातं, म्हणूनही या दरवाजाचं नाव गणेश द्वार असं असू शकतं. आणि मित्रांनो, हा ट्रॅक इझी असल्यामुळे खूप लोक इथे फक्त पिकनिक स्पॉट म्हणून सुद्धा येतात. तर मित्रांनो, फक्त एवढं लक्षात असू द्या की हा फोर्ट फक्त पिकनिक स्पॉटसाठी नाही, तर आपल्या इतिहासाचा एक महत्त्वाचा हिस्सा सुद्धा आहे. तर तुम्ही इथे आला तर इकडची हिस्ट्री तर मित्रांनो, इथे छोटे छोटे असे होल आहेत. ते म्हणजे ॲक्च्युली होल नाही, इकडे ॲक्च्युली तोफा ठेवायच्या आणि इकडनं नजर ठेवायची दुश्मनांवर. जर काय अटॅक वगैरे झालं तर इकडनं ते वॉश करायचे. तुम्हाला दाखवतो बघा इकडनं. हे बघा, हे असे बनवलेले कार्यकर्ता आहे. हे बघा, हे असं बनवलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला एक दाखवतो बघा. आता जेव्हा पण आपल्या या फोर्टवर अटॅक व्हायचा, या इकडचे लोहगड फोर्टवर अटॅक व्हायचा, मग तेव्हा ते कसे डिफीट करायचे, कसे डिफीट व्हायचे तुम्हाला मी दाखवतो बघा. जसं हा बघा, हा मेन गेट, हा पहिला गेट आहे. हा इथे गणेश दरवाजा आहे. जसं की इकडनं आता इकडनं कोणीही असे या साईडून कोणीही ॲनिमीज येत आहेत, इकडनं असे येत आहेत तर त्यांना आधी इथे अडकतात. तर इथे अडकल्यावर ते काय करतात, समोरून ते आधी आपले मावळे असं तिकडनं मारायचे, बाण वगैरे, ॲरो वगैरे जे काय आहे ते तिकडनं मारायचे. आणि इथे जेव्हा ते अडकायचे ना ते ॲनिमीज, तेव्हा तुम्हाला दाखवतो हे लोक काय करायचे ते बघा. हे दिसतंय, हे इकडनं हे डायरेक्ट बघा, हे डायरेक्ट तिकडे खालते आतमध्ये जातं. त्या होल्समधून आपले मावळे मित्रांनो गरम तेल, पाणी वगैरे असे डायरेक्ट त्या ॲनिमीसवर वाचायचे. मग ते तिथले इथे चित्त होऊन जायचे. तर मित्रांनो, जसे तुम्ही पहिला बुरुजवर येतात, तुम्ही येतात ह्या साईडून जसे या साईडला आले तुम्ही, तर इथे एक तुम्हाला अशी छोटी रूम टाईपमध्ये दिसेल आणि इथे खालते एक वाट जाताना दिसेल. तर आता हे ॲक्च्युली हे काय आहे मी तुम्हाला ते दाखवतो. फर्स्ट ऑफ ऑल मी दाखवतो त्या रूममध्ये काय. तर ॲक्च्युली हे बघा, ही रूम आहे मित्रांनो. ॲक्च्युली हे वॉशरूम आहे. त्या काळीचं हे आपलं बनवलेलं वॉशरूम आहे. हे असं तेव्हाचं वॉशरूम असेल इकडे. हे बघा, हा ॲक्च्युली वॉशरूम आहे. आणि ह्याच्या पाठीत एक दरवाजा जातो. त्या रूममध्ये तुम्हाला काय दाखवतो या इथे. तर मित्रांनो, ॲक्च्युली ही रूम नाही, हा एक चोर दरवाजा आहे. हा बघा. तर मित्रांनो, या चोर दरवाजातून बाहेर आलं, इकडनं एक्झिट असतो हा. आणि इकडे एक्झिट फक्त एवढंच नाही, फक्त एक्झिटच नाही तर इकडे अजून एक तुम्हाला एक गुफा पण आहे. इकडे या साईडची गुफा मी तुम्हाला दाखवतो, थांबा. तर इथे आता आपण आलेलो आहे. तिकडनं आता एक्झिट तो दरवाजा आहे. तिकडनं ही एक गुफा होती. ॲक्च्युली ही बघा, ही एक गुफा आहे मित्रांनो. आता इकडे ॲक्च्युली काय होतं, आता इथे ॲक्च्युली नक्की ही कसली गुफा आहे, ही एक वॉटर टँक आहे का ही लपण्याची गुफा आहे की काय आहे ते मला पण एक्झॅक्ट माहीत नाही. पण हा जो स्ट्रक्चर जो बनवण्यात आलेला आहे ना, सल्यूट आहे खरं. ही गुफा अशी आतमध्ये जामच आतमध्ये खोल आहे, एकदम अशी काळी अंधेरी. बघा, खूप अंधार आहे इथे आतमध्ये आणि खूप खोल आहे ही गुफा.
आता ह्याच्या ॲक्च्युली आतमध्ये काय ते आम्हाला आपल्याला माहीत नाही, आतमध्ये जाऊ शकत नाही की आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही काय काय तिकडे काय आहे काय नाही, तर आपण असं डायरेक्ट कुठल्याही जागेवर जाऊ शकत नाही. तर म्हणून आम्ही आता इथे जात नाही, आता इकडं बाहेर निघू आणि पुढे आपण वरती जाऊ. अजून वरती पण खूप काय बघण्यासारखं आहे. आता तिकडे वरती जाऊन पुढे अजून तुम्हाला दाखवतो पुढे व्लॉगमध्ये अजून काय काय आहे. आता आपण सेकंड दरवाजाकडे जाऊ. सेकंड दरवाजा आपला नारायण दरवाजा असेल मित्रांनो. तर चला. तर मित्रांनो, हा बघा नारायण दरवाजा म्हणजे सेकंड डोर. आता या दरवाजाला नाव नारायण दरवाजा का दिलंय, मला तर वाटतं ह्याच्या या डोरच्या एक्झॅक्ट समोरूनच सनराईज होतं. याच कारणामुळे कदाचित या दरवाजाचं नाव सुद्धा नारायण दरवाजा पडलं असेल. तर मित्रांनो, आता आपण दुसऱ्या दरवाजाच्या वरती आलेलो आहे, म्हणजेच नारायण दरवाजाच्या वरती आलेलो आहे. तर आता इथे आल्यावर सुद्धा थोडासा बुरुज टाईपच इथे तुम्ही बघू शकतात. आणि इथे सुद्धा ते तुम्हाला जसं मी सांगितलेलं की इकडनं तेल टाकतात ते ॲनिमीजवर आणि दुश्मनांवर जसे तेल टाकायचे, इकडनं ते अजूनही असे होल्स आहेत इकडे. आणि सगळ्यात बेस्ट तुम्हाला तर मी इकडनं व्ह्यू दाखवतो. तर इकडनं व्ह्यू बघा तुम्ही फक्त. हा अख्खा पावना लेकचा व्ह्यू आहे इकडनं मित्रांनो. ही अख्खी मोठी पावना लेक आहे आणि हा अख्खा विसापूर विलेज आहे. आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता पाठच्या साईडला विसापूर फोर्टसुद्धा आहे. आता इकडनं तो दिसत नाही आहे, पण मी तुम्हाला अजून दाखवतो तो वरती. या साईडला इथे वरती विसापूर फोर्ट आहे. तर हा व्ह्यू पण एक नंबर आहे मित्रांनो. इकडे सेकंड डोरच्याच वरती आलेलं आहे आपण तशी सध्या. तर मित्रांनो, इकडचा सर्वात महत्त्वाचा पार्ट तुम्हाला मी दाखवतो. ते इकडची वॉटर सिस्टम, वॉटर स्टोरेज सिस्टम आणि वॉटर टँक्स तुम्हाला दाखवतो. आता ॲक्च्युली इथे आम्ही थोडंसं वरती आलो, आम्हाला हे असतं इथे ग्रेनरीचा धान्य कोठी, म्हणजे इथे तुम्ही इथे ॲक्च्युली कडधान्य वगैरे स्टोअर करायचे. जेव्हा पण जेव्हा पण घेराव व्हायचा आपल्या किल्ल्याच्या आजूबाजूती, आणि इथे वॉटर स्टोरेज असतं. आता तुम्हाला वॉटर स्टोरेज दाखवतो मित्रांनो. आत्ताही सुद्धा एक हा पाणी तुम्ही बघू शकता, खालचे दगड दिसत आहेत, एवढा क्लिअर आहे हा पाणी मित्रांनो. एवढा क्लिअर आहे, स्वच्छ पाणी, हा पिण्यालायक पाणी अजूनही. पण काही मूर्ख माणसांनी इथे पाण्याच्या बॉटल प्लॅस्टिकच्या बॉटलवर टाकलेत, म्हणून हा गेट लावून ठेवलेला आहे. तर चांगलं आहे, हे असंच लावून असू द्या, उगाच ते आहे ते पण खराब होईल. तर मित्रांनो, हा आहे हनुमान दरवाजा. हा आपला तिसरा दरवाजा आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकतात. तर मित्रांनो, हा आहे आपला शेवटचा दरवाजा, महादरवाजा. तर चला इकडनं आपण आत फोर्टमध्ये एंट्री करू. तर इकडनं आता फोर्ट सुरू होतो मित्रांनो. चला. तर मित्रांनो, फायनली आता आपण वरती आलेलो आहे. फायनली आपण महादरवाजाच्या वरती आता एकदम गडावर प्रॉपर आलेलो आहे. आता इकडे आल्यावर ना तुम्हाला इन द सेन्स हा रोड होता जिकडनं ते यायचे. हाच एक मात्र रोड होता ॲनिमीजला यायला. तर इकडनं जेव्हा ते यायचे तेव्हा इकडनं आपले मावळे दगडं किंवा काही असो ते सामान इकडनं वरनं फेकायचे त्यांच्या अंगावर जाऊन, तिथे मग ते तिथेच चित्त व्हायचे. तसंच हे इकडनं दगडं फेकायला हे स्लायडिंग्स केलेलं, आणि हे तेल किंवा गरम पाणी वतायला हे इकडनं असे होल्स केलेले. जर माझ्या ड्रोन असतं तर मी तुम्हाला ड्रोन शॉट दिले असते, एक नंबर ड्रोन शॉट आले असते. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ड्रोन नाही, तर आपण फोननेच कॅप्चर करूया. चला. तर मित्रांनो, आता आपलं महादेवचं मंदिर आणि टँक वगैरे बघून झालेलं आहे. तर आता आपण इथे पाठच्या साईडला चाललो आहे विंचूकडा बघायला. तर तिथे जाईपर्यंत तुम्ही तोपर्यंत सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा. आणि आता मी चाललेलो आहे पुढे. चला बघूया पुढे विंचूकडा काय ते मी तुम्हाला प्रॉपर सांगतो मित्रांनो. आता विंचू म्हणजे स्कॉर्पिओ असतं आणि कडा म्हणजे क्लिफ. आणि हे विंचूला रेफरन्स का दिले, कारण की विंचू म्हणजे स्कॉर्पिओची जी टेल असते जिथे अशा प्रकारे असते त्या प्रकारे त्या शेपमध्ये ही क्लिफ आहे, त्यामुळे ह्याला नाव दिलं आहे विंचूकडा मित्रांनो. आणि तुम्ही बघू नॅरो रोड आहे, एवढंसा तो नॅरो रोड आहे आणि तसा टर्नला आहे. आता बाहेर ड्रोन नाही तुम्हाला अख्खं दाखवलं असता. ही अख्खी शेप आहे, तो अख्खा शेप तर प्रॉपर. मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग इथेच संपलेला आहे. आजचा गड पण आपला अख्खा फिरून झालेला आहे. पण तुम्ही एक गोष्ट विसरलेला आहात, तुम्ही सबस्क्राईब करायला विसरला आहे मित्रांनो. मित्राला सांग सबस्क्राईब करायला. तू लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट नक्कीच करा ह्या चॅनलवरती. लवकरात लवकर आपल्या आता 100 होणारे 100 सबस्क्रायबर. तर 100 तरी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढचा आपण बघूच. चला भेटूया परत नवीन ब्लॉगमध्ये. बाय.